तर काल आपण स्टार्टिंग केली होती स्प्रिंग मास अरेंजमेंट सिस्टीमला. काय स्प्रिंग मास अरेंजमेंट, ठीक आहे. तर काय आहे स्प्रिंग मास अरेंजमेंट सिस्टीम? पहा, लक्ष द्या. स्प्रिंग मास सिस्टीम म्हटलं तरी चालेल. नीट लक्ष द्यायचं. शिकवताना पाठ करून घेणे हा उद्देश नाही आहे. जे प्रॉब्लेम्स येतील ते बरोबर सोडवता आले पाहिजेत. ओके, हा उद्देश आहे आपला. एक रिजिड सपोर्ट आहे, त्या सपोर्टला एक स्प्रिंग अटॅच केलेला आहे. स्प्रिंग इज कन्सिडर्ड ॲज वेटलेस. स्प्रिंगला काय कन्सिडर करण्यात आलं? वेटलेस. म्हणजे स्प्रिंगला स्वतःचं मास नाही तर वेट नाही. बरोबर आहे, असा स्प्रिंग आहे. पण असा कुठलाही स्प्रिंग असा नसतो की ज्याला वेट नाही आहे. बरोबर आहे. जर या स्प्रिंगला वेट असेल तर काय करायचं ते आपण पुढे पाहू. पण सध्या जो स्प्रिंग आहे तो कसा आहे? वेटलेस स्प्रिंग आहे. ओके, आणि हा जर असा स्प्रिंग इथे लावून ठेवलेला असेल तर दिस इज अनस्ट्रेच्ड लेंथ ऑफ द स्प्रिंग. इकडे पहा, बोर्डवर लक्ष. काय आहे हा? अनस्ट्रेच्ड स्प्रिंग. अनस्ट्रेच म्हणजे याची सध्या जी लेंथ असेल दॅट इज ओरिजिनल लेंथ ऑफ द स्प्रिंग. ओके, आणि जसं या लक्ष द्या आता, ही आहे अनस्ट्रेच्ड लेंथ. जसं या स्प्रिंगला तुम्ही वेट अटॅच कराल, वेट अटॅच केल्याबरोबर या स्प्रिंगची लेंथ वाढेल. बरोबर आहे. ही लेंथ एवढी वाढली. ही एवढी लेंथ कशामुळे वाढली? वेट अटॅच केल्यामुळे. इथे आहे वेट अटॅच एम. बरोबर आहे. आणि एवढी लेंथ वाढली, ही रेषा मी इथे दाखवतो. ओके, तर एवढी लेंथ वाढली. ही जी लेंथ वाढली याला तुम्ही म्हणाल एक्सटेन्शन. काय झालं हे? एक्सटेन्शन. एक्सटेन्शन दाखवाल एक्सनी. ओके, आणि इथे एक्सटेन्शन कशामुळे झालं? अटॅच केलेल्या मासमुळे. पण मासमुळे जो फोर्स एक्झर्ट झाला तो फोर्स होता mg. फोर्स काय असेल? mg. इथे जे मास असेल इंटू जी. जनरली आपण मास स्मॉल एमनी दाखवलेला आहे, ते सर्क्युलर करतो मी. हे स्मॉल एम आहेत. इथे ऑब्जेक्टचं वेट काय असणार? mg. इथे तुम्हाला एक इक्वेशन वापरता येईल. फोर्समुळे जर एक्सटेन्शन झालं असेल तुम्हाला इक्वेशन काय वापरता येईल? F इक्वल टू kx. पण F काय आहे? mg इक्वल टू kx. मग तुम्ही यावरून k काढा की x काढा, व्हॉट एव्हर इट मे बी. F इक्वल टू kx करायचं. तुम्हाला kचं काम पडू शकते, xचं काम पडू शकते. तुम्हाला कोणी म्हटलं की त्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट काढा, तुम्ही काय करणार? mg अपॉन x म्हणजेच f बाय x. स्प्रिंगचा काय मिळेल? स्प्रिंग कॉन्स्टंट. म्हणजे जर का किती वेट अटॅच केल्यामुळे त्या स्प्रिंगचं किती एक्सटेन्शन झालं हे जर का प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे तर समजा की तुम्हाला के दिलेला आहे. समजलं का काय बोललो मी? वेट अटॅच केल्यामुळे वेट दिलं असेल मास, म्हणजे जी तुम्हाला अटॅच करता येईल, आणि त्यामुळे झालेलं एक्सटेन्शन, त्या स्प्रिंगची वाढलेली लेंथ दिलेली असेल तर समजायचं की तुम्हाला एम दिलेला आहे, एक्स दिलेला आहे. म्हणजे काय? के काढता येईल. तुमचा लाईट बरोबर लागला पाहिजे की के बद्दल काही अडचण नाही आहे. एक्स आणि एम जर दिला आहे तर के काढता येतो. ओके, आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतील की ह्या स्प्रिंग मास अरेंजमेंटला बघा, इथे हे मास स्थिर राहणार. जिथे हे मास स्थिर राहणार, जिथे ते स्थिर असेल त्या पोझिशनला तुम्ही काय म्हणणार? मेन पोझिशन. ही झाली त्या स्प्रिंग मास अरेंजमेंटची मेन पोझिशन. जर का तुम्ही या मासला फर्दर खाली ओढाल, याचं काय करणार तुम्ही? फर्दर एक्सटेन्शन जर केलं तर समजा आपण फर्दर एक्सटेन्शन दाखवलं, आणखी याला असं खाली ओढलं, आणि इथे हे मास आहे. जिथपर्यंत याला तुम्ही मेन पोझिशन पासून खाली ओढाल दॅट इज अँप्लिट्यूड. हे अंतर काय असेल? अँप्लिट्यूड असेल, जे तुम्हाला कशाने दाखवता येणार? ए. म्हणजे लक्ष द्या इकडे, म्हणजे मास अटॅच केल्यामुळे, लक्ष द्यायचं इकडे बोर्डवर, मास अटॅच केल्यामुळे जे एक्सटेन्शन झालं त्यावरून तुम्हाला काय काढता आलं? एक्स. तिथे मास स्थिर राहिलं. बरोबर आहे. पण फर्दर जे तुम्ही डिस्प्लेस केलं, त्यामुळे तुम्हाला काय काढता आला? अँप्लिट्यूड. समजलं का? दोन डिस्प्लेसमेंट इथं असतील. बरोबर आहे. स्प्रिंग आहे अनस्ट्रेच, वेट अटॅच केल्यामुळे एक्सटेन्शन झालं, दॅट गिव्ज एक्स. तिथे तो स्प्रिंग मास थांबलं. बरोबर, त्याला फर्दर पुल्ड केलं, फर्दर जे पुलिंग असेल दॅट गिव्ज अँप्लिट्यूड ए. समजलं का? अँप्लिट्यूड ऑफ एसएचएफ. याला जर का तुम्ही आता इथून सोडून दिलं, या मासला जर तुम्ही सोडून दिलं, ते वर आणि खाली ऑसिलेट होणार आहे. एक्सची काही मतलब नाही आहे. एक्सच्या वर पण जाऊ शकते, एक्सच्या खाली पण असू शकते. एक्स डिपेंड करते फोर्स कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंगवर. आणि तुम्ही जेवढा अँप्लिट्यूड कराल, जेवढा याला खाली तुम्ही ओढाल, तेवढासा वर जाणार, खाली जाणार. इट विल परफॉर्म व्हर्टिकल एसएचएम. हा काय करेल? व्हर्टिकल एसएचएम परफॉर्म करेल. तुम्हाला म्हटलं असेल की त्या एसएचएमचा
पिरियड काढा. काय काढायचं सिस्टमचा पिरियड. तर तुम्हाला ओमेगा माहिती आहे बरोबर. आपण काय लिहित असतो K/M = ओमेगा स्क्वेअर आहे ना. तर पाठच झालं हे. म्हणून ओमेगा बरोबर काय लिहिता येणार अंडररूट मध्ये K/M. पण ओमेगाला काय लिहिता येणार 2π/T = अंडररूट मध्ये K/M. म्हणून तुम्हाला T बरोबर काय लिहिता येणार 2π × अंडररूट मध्ये M/K. सो दिस इज द पिरियड ऑफ स्प्रिंग मास अरेंजमेंट. हा झाला स्प्रिंग मास अरेंजमेंटचा पिरियड. फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर आता मला वाटतं पुन्हा बुगास फॉर्म्युला लिहिण्यात काही अर्थ नाही. याचा काय करायचा रेसिप्रोकल. याचा रेसिप्रोकल केला की तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळेल इटा = 1/2π × अंडररूट K/M. लक्षात ठेवायचं की धिस पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ जी. हा पिरियड जीवर डिपेंड नाही. सो वेन क्लॉक इज रेग्युलेटेड बाय स्प्रिंग मास अरेंजमेंट बरोबर आहे. इट कीप्स करेक्ट टाइम एव्हरीवेअर बरोबर आहे. कुठेही तो काय दाखवणार करेक्ट टाइम दाखवणार. म्हणजे जसं जी बदलला तर पिरियड बदलत होता ना. पेंडुलमनी जो क्लॉक रेग्युलेट केला त्याचा पिरियड जी बदलला तर बदलायचा. तर याचा पिरियड जी बदलला तर बदलेल का नाही. याने सुद्धा क्लॉक रेग्युलेट केला जाऊ शकतो. आता इथे एक आणखी प्रॉब्लेम येणार की जर M = काय असेल मास ऑफ स्प्रिंग. स्प्रिंगचं मास जर M असेल तर इफेक्टिव्ह मास काढताना तर काय करायचं M इफेक्टिव्ह लिहिताना तुम्ही त्या स्मॉल m मध्ये त्या स्प्रिंगच्या मासचा 1/3 ऍड करा. काय स्प्रिंगच्या मासचा 1/3. समजलं का. का करायचं कसं करायचं ते आपल्याकडे नाही आहे. आपल्या सिलेबसचा तो भाग नाही आहे. जर का स्प्रिंगचं मास दिलंच असेल तर त्या लटकवलेल्या मासमध्ये सस्पेंडेड मासमध्ये त्या स्प्रिंगच्या मासचा M/3 ऍड करायचा. पण असं तुम्हाला प्रॉब्लेम पाहायला भेटणार नाही. पण आलंच कुठे ते तर CET मध्ये नीटमध्ये विचारणार नाही. JEE मध्ये वगैरे विचारलं एकदाच तर तुम्हाला करता. समजलं. कदाचित काय असेल माहितीये का याचा मास M असेल आणि स्प्रिंगचा मास M/3 असेल. मग आता बघा किती कन्फ्युजन होते. तर हे मास आहे M अटकवलेलं आणि ते स्प्रिंगचं मास किती आहे M/3. M मध्ये M/3 मग किती ऍड कराल. हा Mच M/3 आहे मग किती ऍड कराल M/9. गडबड होते. एका प्रॉब्लेम मध्ये असंच झालं. विद्यार्थ्यांना सवय काय होती ऍड करायची M/3. मग स्प्रिंगचं मास किती होतं M/3. स्प्रिंगचं मास घेतलं आणि ऍड करून टाकलं. स्प्रिंगचं मास नाही ऍड करायचं. स्प्रिंगच्या मासच्या 1/3 ऍड करायचं. मग स्प्रिंगचं मास जर कॅपिटल M जर M/3 असेल कॅपिटल M जर स्मॉल M/3 असेल इथे काय कराल कॅपिटल M ला M/3 हा 3 कॅन्सल कराल का काय होणार M/9. म्हणून या M मध्ये किती ऍड कराल M/9 ऍड कराल. तुम्हाला समजलं काय करायचं. ओके ते झालं स्प्रिंग मास अरेंजमेंट. समजलं का. आता इथे आणखी एक प्रॉब्लेम येते पहा कसा की जर तुम्हाला स्प्रिंग मास अरेंजमेंटचा पिरियड काढायचा आहे. काय काढायचा आहे पिरियड ऑफ स्प्रिंग मास सिस्टीम. स्प्रिंग मास अरेंजमेंटचा पिरियड जर काढायचा असेल तर काय फॉर्म्युला सांगितलं T = 2π × अंडररूट M/K. मग तुम्हाला काय वाटते हा जर पिरियड काढायचा असेल तुम्हाला मास माहित पाहिजे आणि K माहित पाहिजे. पण कधी कधी काय असते माहिती आहे का पहा लक्ष द्या. कधी कधी काय असते की हा स्प्रिंग आहे आणि याला मास अटॅच केलं तुम्हाला दिलं काय की या मासमुळे बरोबर आहे याचं किती एक्सटेन्शन झालं ते दिलेलं आहे. मासमुळे झालेलं काय दिलं एक्सटेन्शन दिलं x बरोबर आहे. तर मग काय कराल त्या एक्सटेन्शनवरून K काढणार आहे ना. कसा काढणार F = काय करतो तुम्ही Kx. F ला काय लिहितो तुम्ही mg = Kx. यावरून K काढणार तो इथे ठेवणार. पण मला असं वाटतं यावरून K न काढता तुम्हाला गरज कशाची आहे M/K ची. मग इथे जर तुम्ही M/K काढला तर काय येणार x/g. मग सिंपल पेंडुलमचा पिरियड काय होता T = 2π × अंडररूट L/g. आणि याचा पिरियड काय होणार T आज काय होणार मग T = 2π × अंडररूट x/g. म्हणजे तुम्हाला परत K काढायची गरज नाही. टाइम सेव्ह होईल तुमचा. समजलं का. नाही तर मग तुमच्या डोक्यात हेच राहिलं तुम्ही म्हणाल असं करायचं आणि त्यावरून K काढायचा कॅल्क्युलेशन करणार बरोबर आहे. K काढणार आणि तो K तुम्ही इथे लिहिणार बरोबर आहे. मग गेला टाइम तो पूर्ण K काढायचा. त्याच्या जागी तुम्ही पिरियडचा फॉर्म्युला काय वापरायचा T = 2π × अंडररूट L/g च्या जागी x/g. सिंपल पेंडुलम असेल तर L/g. स्प्रिंग मास अरेंजमेंट असेल तर x/g. फक्त काय होतं की सिंपल पेंडुलम मध्ये L त्या सिंपल पेंडुलमची लेंथ होती. इथे x काय त्या स्प्रिंगची लेंथ आहे का नाही. त्या स्प्रिंग मधलं एक्सटेन्शन आहे जेव्हा वेट इज अटॅच्ड. फरक तुम्हाला समजलेला पाहिजे. समजलं. सो दिस इज द पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ स्प्रिंग मास अरेंजमेंट. सो हा पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M. मास जर तुम्ही डबल केलं तर पिरियड √2 टाइम्स. मास जर तुम्ही 4 टाइम्स केलं
तर पिरियड काय होणार 2 टाइम्स होणार. आणि जोपर्यंत स्प्रिंग बदलत नाही, जोपर्यंत स्प्रिंगचा मटेरियल बदलत नाही, स्प्रिंगची लेंथ बदलत नाही, तोपर्यंत के बदलणार नाही. हा जो स्प्रिंग कॉन्स्टंट जो आहे, कुठला स्प्रिंग कॉन्स्टंट ज्याला आपण म्हटलं, बरोबर आहे, कशाने दाखवलं, के हा कशावर डिपेंड असते, मटेरियल स्प्रिंगच्या मटेरियलवर. तुम्ही विचार करा कसं, आपल्याला विचारच बरोबर करता आला पाहिजे. एफ इक्वल टू काय लिहितं तुम्ही, के एक्स. सो के बरोबर काय लिहितं तुम्ही, एफ अपॉन एक्स. विचार करा की समजा तुम्ही फोर्स अप्लाय केला 10 न्यूटन, त्यामुळे डिस्प्लेसमेंट झालं 2 सेंटीमीटर. 10 न्यूटनमुळे 2 सेंटीमीटर, तर के काय झाला 5 न्यूटन पर सेंटीमीटर झालं ना. मला सांगा तुम्ही की 1 सेंटीमीटर एक्सटेन्शनसाठी 5 न्यूटन फोर्स लागला, समजा स्टीलच्या स्प्रिंगला. स्टीलचा स्प्रिंग आहे, 1 सेंटीमीटर ओढायला 5 न्यूटन फोर्स लागला. तुम्ही विचार करा, तुम्ही फील करू शकता, कॉपरचा स्प्रिंग असेल तर फोर्स जास्त लागेल की कमी, कमी. कॉपर तर सहज ओढल्या जाते है ना. तुम्ही सिल्वरचा स्प्रिंग घ्या, गोल्डचा स्प्रिंग घ्या, फोर्स कसा लागेल, कमी लागेल. याचा अर्थ स्प्रिंग तोच, तेवढीच थिकनेस वायरची, तेवढीच लेंथ. पण जर का मटेरियल बदललं तर के बदलतो. म्हणजे के कशावर डिपेंड असतो, मटेरियलवर डिपेंड असतो. नंतर मटेरियल ऑफ वायर ऑफ स्प्रिंग, बरोबर आहे, स्प्रिंगच्या वायरचं मटेरियल. सो मटेरियल ऑफ वायर ऑफ स्प्रिंग किंवा मटेरियल ऑफ स्प्रिंग म्हटलं तरी चालते. ओके. दुसरं, के कशावर डिपेंड आहे, त्या वायरची रॅडियस. तुम्हाला काय वाटते, समजा जाड स्प्रिंग असला तो ओढायला सोपा जाणार का, कठीण जाणार. फोर्स जास्त लागेल, फोर्स जास्त लागेल म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त आहे. थिकनेसवर पण डिपेंड आहे. रेडियस म्हणजे तो स्प्रिंग ज्या वायरचा बनलेला आहे ना, त्या वायरची रेडियस, नाही तर त्या स्प्रिंगची रेडियस घेणार तुम्ही एवढी वाली. असा स्प्रिंग आहे, स्प्रिंगची रेडियस नाही, स्प्रिंगच्या वायरची रेडियस, त्यावर तो स्प्रिंग कॉन्स्टंट डिपेंड असेल. थिकनेस म्हटलं तरी चालेल. आणि थर्ड महत्वाचा फॅक्टर आहे लेंथ ऑफ द स्प्रिंग. पण आपल्याला जेवढे काही प्रॉब्लेम आहेत ते फक्त लेंथवरच आहेत. वरच्या 2 फॅक्टरमध्ये आपण बदल करणारच नाही. असे प्रॉब्लेमच नाही आहेत आपल्या सिलेबसमध्ये की ज्यामध्ये मटेरियल बदलवलं, ज्यामध्ये रेडियस बदलवले. पण बदलवलंही असेल तर त्याचा की तुम्हाला रेडीली दिला असेल, जे आपल्याला फक्त लेंथ बदलली तर स्प्रिंग कॉन्स्टंट काढता आला पाहिजे. एवढं समजलं का. तर हे झालं स्प्रिंग मास अरेंजमेंट. आता काय करू आपण, स्प्रिंग्स वेगवेगळे कॉम्बिनेशन करायचे आपल्याला स्प्रिंगचे, आणि रिझल्टंट पिरियड वगैरे काढता येईल. तर आपण काय करू, पहिल्यांदा लिहू आपण स्प्रिंग्स इन सिरीज. काय, स्प्रिंग्स इन सिरीज. स्प्रिंग कसे जोडायचे आहेत सिरीजमध्ये. आपण फक्त 2 स्प्रिंगसाठी घेऊ. पहा, इथे आहे रिजिड सपोर्ट, आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा, पाठ नाही करायचं आपल्याला. स्प्रिंग जर सिरीजमध्ये असतील आणि तुम्ही म्हणत असाल मी कालच सांगितलं तुम्हाला सिरीजमध्ये जोडले असतील तर काय करायचं, 1/k = 1/k1 + 1/k2. पण तसं नाही करायचं. तसंच का आलं याच्यावर आपल्याला विचार करता आला पाहिजे. ओके. तर स्प्रिंग जोडले सिरीजमध्ये. ओके. तर इथे बघा, हा पहिला स्प्रिंग जोडला ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, आणि त्याला दुसरा स्प्रिंग जोडला ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2 आहे, आणि याला एक वेट अटॅच केलं. बरोबर आहे. मास जर m असेल तर वेट म्हणजे फोर्स F बरोबर किती राहणार, mg. मला सांगा, पहिल्या स्प्रिंगवर किती फोर्स आहे, mgच. आणि दुसऱ्या स्प्रिंगवर किती आहे, mgच. दोन्ही स्प्रिंगवरचा फोर्स सेम आहे. आता बघा, F = काय आहे, kx. बरोबर आहे. फोर्स तर सेम आहे. ज्या स्प्रिंगचा के जास्त असेल त्याचं एक्सटेन्शन कमी होणार, आणि ज्या स्प्रिंगचा के कमी असेल त्याचं एक्सटेन्शन. मग या दोघांचे के वेगवेगळे आहेत. म्हणून पहिल्या स्प्रिंग मधलं एक्सटेन्शन झालं असेल x1, आणि दुसऱ्या स्प्रिंग मधलं एक्सटेन्शन झालं असेल x2. टोटल एक्सटेन्शन किती होणार मग, x1 + x2. तर इथे फोर्स जो आहे काय असणार आहे, सेम. आणि एक्सटेन्शन जे आहे, 2 स्प्रिंग मधलं एक्सटेन्शन जे आहे ते काय असणार आहे, एक्सटेन्शन्स आर डिफरंट. एक्सटेन्शन डिफरंट असतील. समजलं का. कारण की ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट फोर्स सेमच आहे ना, ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त त्याला तो कमी एक्सटेंड होणार, आणि ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट कमी तो जास्त एक्सटेंड होणार. बरोबर आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट जास्त असणे म्हणजे एक्सटेंड करायला भारी जाणे, म्हणजे तो कमी एक्सटेंड होणार. ओके. मग हे कसे जोडलेले आहेत स्प्रिंग सिरीजमध्ये. बरोबर आहे. फोर्स कसा आहे, सेम. एक्सटेन्शन कसे आहेत, डिफरंट. एक्सटेन्शन जर डिफरंट असतील तर तुम्हाला काढायचं आहे टोटल एक्सटेन्शन. काय काढायचं आहे, टोटल एक्सटेन्शन. मग टोटल एक्सटेन्शन काढायचं असेल तर x = काय करणार तुम्ही, x1 + x2. 2 एक्सटेन्शनची सम. पण तुम्हाला माहित आहे F = काय आहे, F = kx. म्हणून तुम्ही काय करणार, इथून तुम्हाला x बरोबर काय लिहिता येणार, F/k. म्हणून हा जो x आहे
या एक्सच्या जागी काय लिहू आपण एफ बाय के. के म्हणजे या दोन स्प्रिंग मिळूनचा स्प्रिंग कॉन्स्टंट. हा टोटल एक्सटेन्शन आहे ना, इथला फोर्स तर टोटल फोर्स आहे, टोटल फोर्स आणि फोर्स सेमच आहे प्रत्येक स्प्रिंग मधला. पण इथे एफ बाय के जो आहे तो के इज स्प्रिंग कॉन्स्टंट कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ कॉम्बिनेशन. त्याला तुम्ही काय लिहू शकता के एस, बिकॉज कनेक्टेड स्प्रिंग्स आर इन सिरीज. x1 ला काय इन द सेम सेन्स x1 ला काय लिहिणार x1 इक्वल टू एफ बाय k1 आणि x2 इक्वल टू एफ बाय k2. मग तुम्ही काय करा x1 ला काय लिहा एफ बाय k1 आणि x2 ला काय लिहा एफ बाय k2. करता येईल तुम्हाला. म्हणून एफ एफ काय झाला कॅन्सल. सो 1/ks इक्वल टू 1/k1 प्लस 1/k2. समजते का. दोन असतील तर. समजा n स्प्रिंग जोडले असतील तर आता पुढे करता येणार तुम्हाला. समजलं का. दोन स्प्रिंग असतील तर असं कराल, तीन असतील तर प्लस 1/k3 प्लस 1/k4 अँड सो ऑन. तुमच्या याचं ओरिजिन लक्षात आलं का की असं का आलं. कारण की जेव्हा स्प्रिंग सिरीज मध्ये जोडलेले असतात तेव्हा फोर्स सेम असतो, एक्सटेन्शन डिफरंट असतात. लक्ष द्या इकडे. आणि टोटल एक्सटेन्शन काढताना सर्व एक्सटेन्शनची सम करतात आणि या टोटल एक्सटेन्शनला काय लिहायचं टोटल फोर्स आपण टोटल स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे दोघां तिघां मिळूनचा, ज्याला म्हटलं आपण के एस. x1 ला काय लिहायचं एफ बाय k1. f1 का नाही करायचं कारण की एफ सर्व ठिकाणी सेम आहे. समजलं. आणि म्हणून हा फॉर्म्युला तयार झाला. मला वाटते याला इथं असं राहू दिलं तरी चालेल. आणि म्हणून जर समजा दोनच स्प्रिंग असतील तर तुम्हाला काय करता येईल याला काय लिहिता येणार 1/ks इक्वल टू k1 प्लस k2 अपॉन k1 इंटू k2. पण आपल्याला पाहिजे केस, हा झाला 1/ks. म्हणून जर तुम्हाला केएस लिहायचा असेल तुम्ही काय करणार याचा रेसिप्रोकल. सो k1 इंटू k2 अपॉन k1 प्लस k2 म्हणजे प्रोडक्ट अपॉन सम. असं तुम्ही कुठे करत असता वेन रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल. नाही सिरीज मध्ये रेजिस्टन्सची सम असते. जेव्हा रेजिस्टन्स तुम्ही पॅरलल मध्ये जोडता तेव्हा टोटल रेजिस्टन्स काढताना प्रोडक्ट अपॉन सम करता. रिड्यूस मास मध्ये काय करता तुम्ही प्रोडक्ट अपॉन सम करता. इथेही तुम्हाला प्रोडक्ट अपॉन सम करायचे दोन जर असतील तर. ओके एवढं समजलं तुम्हाला. आता पहा याचे तुम्हाला वेगवेगळ्या केसेस तुम्हाला बरोबर याच्या समजलेल्या पाहिजेत. तर मी एक एक लिहितो पहा. पहिले तर जनरल फॉर्म्युला आहे. समजा तुमच्याकडे काय आहेत n स्प्रिंग्स आहेत. ओके n स्प्रिंग्स असतील तुम्हाला म्हटलं असेल k काढा तर 1/ks इक्वल टू 1/k1 प्लस 1/k2 प्लस 1/k3 अँड सो ऑन प्लस 1 काय येणार kn. आता पहा लक्ष द्या. आता समजा तुमच्याकडे n आयडेंटिकल स्प्रिंग्स असतील. काय n आयडेंटिकल स्प्रिंग म्हणजे सर्वांचा k सेम आहे आणि ते कसे जोडलेले आहेत सिरीज मध्ये. तुम्ही काय कराल 1/ks इक्वल टू n सारखे आहेत. सो 1/k प्लस 1/k प्लस डॉट 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 प्लस 1/k किती वेळा n वेळा. म्हणजे n वेळा जर असतील तर तुम्ही 1/ks ला काय लिहिणार n/k. म्हणून ks बरोबर काय लिहिता येणार k/n. समजते का. ks इक्वल टू k/n. याचा अर्थ काय झाला माहितीये का. जर का तुमच्याकडे दोन स्प्रिंग्स असतील बरोबर आहे. दोन स्प्रिंग्स कसे जोडले असतील सिरीज मध्ये. तुम्हाला म्हटलं असेल ks काढा तुम्ही काय करणार k/2. तुमच्याकडे जर तीन स्प्रिंग्स असतील बरोबर आहे आणि सिरीज मध्ये जोडले असतील तुम्ही काय करणार ks इक्वल टू k/3. 10 स्प्रिंग असतील तर काय करणार k/10 बरोबर आहे. मग खूप सारे स्प्रिंग जोडले तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. n स्प्रिंग जोडले असतील तुम्ही काय करणार k/n. बरोबर समजलं का. मग दोन स्प्रिंग जर सारखे जोडले तर k/2 करणार. तीन स्प्रिंग सारखे जोडले तर k/3 करणार. पण कसे सिरीज मध्ये. समजलं का. हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. कळलं. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये स्प्रिंग जर जोडले असतील तर अशा तऱ्हेने तुम्हाला अरेंजमेंट करता आली पाहिजे. जमेल का. मला सांगा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये स्प्रिंग कॉन्स्टंट वाढतो की कमी होतो. कमी होतो. जिथे रेसिप्रोकल असतात ना तिथे कमी होत असतो. आणि एक लक्षात ठेवा. समजा तुम्हाला लक्ष द्या इकडे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की समजा तुमच्याकडे k1 आहे 10 k2 आहे काहीतरी 5 k3 आहे काहीतरी 3 आणि k4 आहे काहीतरी 2 आणि तुम्हाला म्हटलं असेल या सर्वांचा केस काढा. एक लक्षात ठेवायचं जेव्हा खूप साऱ्या क्वांटिटीज पॅरलल मध्ये असतात रेजिस्टन्स पॅरलल मध्ये असतात बरोबर आहे आणि स्प्रिंग सिरीज मध्ये असतात यांच्यापैकी सर्वात कमी ज्याचा के असेल हा केस त्याच्यापेक्षा थोडासा कमी मिळेल. समजलं का. म्हणजे तुम्ही ऑप्शनवर विचार करायचीच गरज नाही. जर हे सगळे सिरीज मध्ये असतील तर नेट के स्मॉलेस्ट पेक्षा स्लाइटली लेस असेल बरोबर आहे.
म्हणून हे सर्व केस काढायचं आहे. तर हा काय असणार केस, बरोबर आहे, लेस दॅन स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट जो आहे त्यापेक्षाही थोडा कमी असेल. अदरवाईज तुम्ही करून पहा. हे एवढ्यासाठी सांगितलं की जर एखादा प्रॉब्लेम आलं त्यामध्ये 10-15 तुम्हाला देऊनच टाकले, 5 देऊन टाकले, बापरे मग 1/k इक्वल 1/, पहिला 1/, दुसरा 1/, तिसरा बसले करत, बरोबर आहे. काय लक्षात ठेवायचं, त्यांच्यापैकी जो सर्वात लहान असेल यांचा के त्यापेक्षाही थोडासा लहान, ऍटलिस्ट तेवढा तर येणारच नाही, त्यापेक्षाही लहानच येईल. तुम्ही तिथं करून पहा. 1/10 + 1/5 + 1/3 + 1/2 इक्वल 1/k, बरोबर आहे. सगळं काही करा, कॅल्क्युलेटरनी करा, कशाने करा, के काढून पहा, तुम्हाला डेफिनेटली 2 पेक्षा कमी मिळेल. समजलं का? हेच कोणासाठी वापरतात टेक्निक, जर रेजिस्टन्सेस जोडले असतील आणि ते पॅरलल मध्ये असतील, समजा 10 ओहम आहे, 5 ओहम आहे, 3 ओहम आहे, 2 ओहम आहे, तो म्हटलं की रिझल्टंट काढा, व्हेन रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल, तर पॅरलल मध्ये 2 ओहम पेक्षा कमीच असेल. ज्यावेळेस असा फॉर्म्युला मिळेल, ह्या तऱ्हेचा असा म्हणजे ह्या तऱ्हेचा फॉर्म्युला मिळेल, त्यावेळेस हेच टेक्निक वापरायचं आहे. ठीक आहे. कधी कधी काय असते, इन्फानाईट सिरीज दिलेली आहे, खूप सारी सिरीज दिलेली आहे, शेवटी एक दिलेला आहे 1 ओहम, बरोबर आहे. आपल्याला पटकन लाईट लागायला पाहिजे, लास्टवाला जर 1 ओहम आहे तर टोटल 1 ओहम पेक्षा कमीच आहे. इथे खूप सारे स्प्रिंग दिलेले आहेत, एका स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट जर 1 आहे तर टोटल स्प्रिंग कॉन्स्टंट सुद्धा 1 पेक्षा कमीच असेल. फक्त यांचे युनिट सेम पाहिजेत, नाही तर मग एक दुसऱ्या युनिटमध्ये हा स्मॉलवाला दिला आहे, याचं युनिट काहीतरी वेगळंच आहे आणि लहान दुसऱ्यांचं युनिट वेगळं आहे, तर मग तुम्ही फक्त नंबरवर, सर्वांचं युनिट कसं पाहिजे, सेम, फक्त नंबरवर लक्ष द्यायचं, युनिटही सेम असलं पाहिजे. समजलं का? सो दिस इज द स्प्रिंग कॉन्स्टंट वेन स्प्रिंग्स आर कनेक्टेड इन सिरीज. हा झाला जनरल फॉर्म्युला. याच्या अगोदरचा लिहिला दोघांसाठी फॉर्म्युला. दोघांसाठी काय करायचं, प्रोडक्ट अपॉन सम, वेगवेगळे असतील तर, बरोबर आहे. आणि जर आयडेंटिकल असतील तर काय करायचं, 2 असतील तर k/2, 3 सिरीज मध्ये असतील तर k/3, 10 सिरीज मध्ये असतील तर k/10. हे सहज असं तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके. नंतर घेऊ आपण आता स्प्रिंग जोडू आपण पॅरलल मध्ये. ओके, स्प्रिंग्स इन पॅरलल. हे कसे जोडले होते, सिरीज मध्ये, स्प्रिंग्स इन पॅरलल. खूप सारे क्वेश्चन यावर विचारले. स्प्रिंग्स इन पॅरलल म्हणजे काय पहा, एकच सपोर्ट आहे, त्या सपोर्टला हा पहिला स्प्रिंग जोडला, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे k1, आणि त्यालाच हा दुसरा स्प्रिंग जोडला आणि याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे k2, आणि इथे तुम्ही या दोघांनी मिळून एक वेट लावलं m असेल फोर्स, बरोबर आहे. आता इथे काय होईल, तिथे काय झालं होतं, पहिल्यामधलं एक्सटेन्शन वेगळं होतं, दुसऱ्यामधलं एक्सटेन्शन वेगळं होतं. आता हे दोन्ही सोबतच जोडल्या जातील. पहिल्याचं जेवढं एक्सटेन्शन होणार दुसऱ्याचंही एक्सटेन्शन तेवढंच होईल. पहिल्याचं जेवढं एक्सटेन्शन दुसऱ्याचंही तेवढंच एक्सटेन्शन सेम होईल. पण तुम्हाला जर इथे जर फोर्स F1 असेल, इथे जर फोर्स F2 असेल, तर हा टोटल फोर्स F काढताना F1 + F2 करावा लागेल, बरोबर आहे. समजलं का? दोन्ही सारखे ओढल्या जातील. या केसमध्ये एक्सटेन्शन जे आहे, एक्सटेन्शन X काय असणार आहे, सेम इन बोथ स्प्रिंग्स. दोन्ही स्प्रिंग मधलं एक्सटेन्शन काय असणार, सेम असणार, बरोबर आहे. F काय असणार आहे, डिफरंट. F डिफरंट असणार आहे, ॲज शोन इन फिगर, बरोबर आहे. म्हणून इथे टोटल F काढताना तुम्ही काय करणार, F1 + F2. पण F बरोबर काय असते, kx. या F ला काय लिहिणार, k × x. F1 ला k1 × x, F2 ला k2 × x. x तर सेम आहे, x काय झाला, कॅन्सल. म्हणून k इन पॅरलल इक्वल टू k1 + k2, आणि n स्प्रिंग जोडले असतील तर kp इक्वल टू k1 + k2 + ... जेवढे असतील त्यांची काय करायची, सम. समजलं का? सरळ सम. 2 असतील तर 2k करायचं. समजा n आयडेंटिकल, इथे काय करू आपण की आपल्याकडे काय आहेत, n आयडेंटिकल स्प्रिंग्स आहेत आणि कसे जोडलेले आहेत, कसे जोडले आहेत पॅरलल मध्ये. तर kp काढताना तुम्ही काय करणार, k + k n टाइम्स. तुम्ही काय करणार, n टाइम्स k. 2 असतील तर kp काय करणार, 2 टाइम्स k. 2 स्प्रिंग असतील तर, बरोबर आहे. 3 स्प्रिंग असतील तर काय करणार, 3 टाइम्स k. kp इक्वल टू 3 टाइम्स k. जर 3 स्प्रिंग्स असतील तर. समजलं का? आपण स्प्रिंग कसे पाहिजेत, आयडेंटिकल. पॅरलल कॉम्बिनेशन तर फारच सोपं आहे. सरळ स्प्रिंग कॉन्स्टंटची सम करायची आहे. कळलं का? इथपर्यंत काही प्रॉब्लेम? आता पहा, याच्यावर न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स कसे विचारतील.
की समजा तुम्हाला दोन स्प्रिंग दिले आहेत. हा पहिला स्प्रिंग आहे, त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 दिलेला आहे. दुसरा स्प्रिंग आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट K2 दिलेला आहे. सिरीजमध्ये आहे, त्याला एक मास अटॅच दिलेला आहे. तुम्हाला म्हणतील पिरियड काढा. तुम्ही काय करता, T = 2.2√m/k. के कोणता घ्यायचा? KS, बिकॉज दे आर कनेक्टेड इन सिरीज. आणि KS कसा काढतात दोघांसाठी? K1 × K2 अपॉन K1 + K2 प्रोडक्ट अपॉन सम असे लक्षात ठेवलं तरी चालते. हा K काढायचा आणि इथे लिहायचा. या फॉर्म्युल्यात जर हा K लिहिला ना इथे, तर हे K1 × K2 अपॉन K1 + K2 काय जाणार? वर जाणार. म्हणून हाच फॉर्म्युला काय होणार? 2π इथे m, इथे काय येणार? K1 + K2 अपॉन इथे काय येणार? K1 × K2. पण काही काही जण काय करतात, हाही फॉर्म्युला पाठ करतात, तोही करतात. तुम्ही सांगा, हा फॉर्म्युला पाठ करणं मूर्खपणाच आहे? असे तर खूप सारे फॉर्म्युले बनतील. मग प्रत्येक पाठ आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की स्प्रिंग कसे जोडले आहेत सिरीजमध्ये. मग सिरीजमधला जो केस असेल तो लक्षात ठेवायचा आणि त्या केच्या जागी तो केस वापरून टाकायचा. समजलं का? हो की नाही? दोन स्प्रिंग कसे जोडले सिरीजमध्ये? पहिल्याचं स्प्रिंग कॉन्स्टंट K1, दुसऱ्याचं स्प्रिंग कॉन्स्टंट K2. टोटल काय असणार? KS = प्रोडक्ट अपॉन सम. पिरियडचा फॉर्म्युला T = 2.2√m/k. K ला काय लिहायचं? KS. जो केस तुम्हाला माहिती आहे तो लिहून टाकायचा. त्या Kच्या जागी काय लिहिलं? हे असंच्या असं. ही टर्म काय होणार? वर जाणार रूटमध्ये, असं म्हणायचं. लक्षात आलं? असंच तुम्हाला काय करतील? पॅरललमध्ये देतील. पॅरललमध्ये तर मग काही प्रॉब्लेमच नाही. दोन स्प्रिंग आहेत आणि ते पॅरललमध्ये आहेत, ते तर काही सांगायची गरज नाही. त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, दुसऱ्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2 आहे. त्या दोघांना मिळून एक मास जोडलेला आहे m. तुम्हाला म्हणतील पिरियड काढा. तुम्ही काय करणार? T = 2.2√m/kp. P फॉर पॅरलल. आणि KP कसा काढतात? KP = K1 + K2. बस त्या Kच्या जागी काय करा? समजते का? Kच्या जागी K1 + K2 लिहा. तुम्हाला स्प्रिंग मास अरेंजमेंटचा पिरियड काढता येईल किंवा फ्रिक्वेन्सीही काढता येईल. सो 2π × m/kp च्या जागी K1 + K2. मला एक म्हणायचं आहे की वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचा वेगवेगळा फॉर्म्युला लर्न करायची गरज नाही. फक्त त्या कॉम्बिनेशनचा काय काढायचा? K काढायचा. इट मे बी KS, इट मे बी KB, जो कोणी असेल तो, आणि तो या पिरियडमध्ये वापरायचा. पिरियडचा आपण एकच फॉर्म्युला लक्षात ठेवू. कोणता? T. कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? T = 2π × m/k. बस या फॉर्म्युल्याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही. या केस वेगळी, ते केस वेगळी, याचा वेगळा फॉर्म्युला, त्या 100 फॉर्म्युले दिलेले असतात, ते काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. फक्त एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. वेगवेगळ्या सिस्टीमचा वेगवेगळा K काढायचा आणि तो K त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्यायचा. जसं आपण पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम मध्ये काय केलं होतं? पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय होता? T = 2π × L/g. आणि जी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होता. तिथे जो जी असेल, पाण्यात टाकला तर जी वेगळा, चंद्रावर नेला तर जी वेगळा, बरोबर आहे. उंचावर नेला तर वेगळा, माईनमध्ये नेला तर वेगळा, ट्रकमध्ये वेगळा होता ना. मग तो वेगवेगळा जी काढला होता आपण इथे वापरला होता. नाहीतर मग पुस्तकात त्याची फॉर्म्युला आहेत आणि आपण मग तो जी सोडून देतो आणि त्याचा प्रत्येकाचा फॉर्म्युला लक्षात ठेवतो. तर असं काही करायची गरज नाही. ओके. आता पहा एक अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला. आता काय करतील पहा, लक्ष द्या. तर याला मी हिडिंग लिहितो, कटिंग ऑफ स्प्रिंग्स. पहा लक्ष द्या. पहिल्यांदा मी तुम्हाला एक एक्झाम्पल समजावून सांगतो आणि नंतर त्याचं सोल्युशन कसं काढायचं ते सांगतो. की समजा तुमच्याकडे एक स्प्रिंग आहे आणि या स्प्रिंगची लेंथ आहे काहीतरी L. याला एक मास अटॅच केलेला आहे M, बरोबर आहे. आणि पहिला पिरियड तुम्हाला दिलेला आहे T1 = 2 सेकंड 5 सेकंड काहीतरी असेल. म्हणजे हा तुम्हाला पिरियड दिलेला, हा किती आहे? 5 सेकंड. आता काय करतील पहा, हा जो स्प्रिंग आहे या स्प्रिंगचे दोन तुकडे केले, अर्धा तुकडा, बरोबर आहे, बरोबर अर्धा. आणि त्या अर्ध्या तुकड्याला तेवढंच मास अटॅच केलं आणि तुम्हाला म्हणतील की पिरियड सांगा किती असेल? T2 = सांगा. समजलं का? अरे समजलं का तुम्हाला? आता काय असते माहिती आहे का, की तुम्हाला कालही सांगितलं तुम्हाला की कोणता स्प्रिंग ओढायला सोपा जाणार, जास्त लेंथवाला की कमी लेंथवाला? जास्त लेंथवाला. ज्याची लेंथ जास्त त्याचा K कमी असेल, कमी असेल. म्हणून तुम्ही इथे बेसिक काय लक्षात ठेवायचं की स्प्रिंग कॉन्स्टंट आणि लेंथ यांच्यामधलं रिलेशन, बरोबर आहे. तर स्प्रिंग कॉन्स्टंट जो असतो, स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स लेंथ. स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट लेंथला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. लेंथ जेवढी कमी कमी होत जाईल स्प्रिंग कॉन्स्टंट तेवढा वाढत जाईल. इथे लेंथ काय झाली? अर्धी. लेंथ अर्धी तर K डबल. मग किती सिंपल झालं.
टी इक्वल टू 2 पाय इंटू √m/k. मला सांगा 2 पाय तर काही बदलत नाही, m तर काही बदलला नाही, काय बदलला? k. 2 तुकडे केले, अर्धा तुकडा अर्धा केल्यामुळे त्याचा लेंथ अर्धी झाली, लेंथ अर्धी झाल्यामुळे के डबल झाला, के डबल इथे, म्हणून न्यू पिरियड पहिल्या पिरियडच्या √2 टाइम्स. समजते का? 2 पाय कॉन्स्टंट आहे, m कॉन्स्टंट आहे, हा आता के √2 टाइम्स झाला, म्हणून इथे काय येणार 2, तो आला रूटच्या आतमध्ये. म्हणून न्यू पिरियड काढताना पहिला पिरियड जेवढा असेल त्याच्या काय करायचं बाय √2. बरोबर आहे. पहिला पिरियड जर फॉर्च्युनेटली 2 सेकंद असता तर 2/√2 √2 आलं असतं. समजा हा पिरियड जो आहे 5 सेकंडच्या जागी काय घेतला 2 सेकंड घेतला, आणि तुम्हाला म्हटलं हा पिरियड काढा. हा पिरियड काय झाला असतं T2, यावरून तुम्हाला T2 पण लिहिता येईल याला. याचा अर्थ काय होणार की T2 इज इक्वल टू T1/√2. T1 किती आहे 2, 2/√2, 2/√2 काय झाला √2. समजलं का? एवढे काय सेकंड. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता समजा असं केलं की त्या स्प्रिंगचे लक्ष द्या, त्या स्प्रिंगचे 3 सारखे तुकडे केले. हा स्प्रिंग आहे, बरोबर आहे, याचे 3 सारखे तुकडे केले, पहिला, दुसरा आणि तिसरा समजा सारखे आहेत. आणि ज्यावेळेस पूर्ण स्प्रिंग होता त्यावेळेसचा पिरियड होता काहीतरी 3 सेकंड. आता काय केले 3 तुकडे केले, मग काय होणार न्यू के. 2 तुकडे केले तर डबल झाला, 3 तुकडे केले तर तिप्पट होणार, 4 तुकडे केले तर चौपट होणार. तो इथे टाकायचा, नाही तर चौपट करून टाकाल, प्रॉब्लेम. समजा 4 तुकडे केले, 4 तुकडे केले तर स्प्रिंग कॉन्स्टंट 4 टाइम्स, इथे 4 घेणार. इथे जर 4 घेतला तर 4चं रूट 2, पण ते खाली आहे, म्हणून न्यू पिरियड काय होणार पहिला पिरियड जेवढा असेल त्याच्या हाफ होणार. समजलं काय? ओरली पाहता पाहता तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येतील, पण जर सारखे सारखे तुकडे केले तर हे लागू पडणार. समजलं का? मग 2 तुकडे केले सारखे तर डबल होणार, 3 तुकडे केले तर ट्रिपल होणार, 4 तुकडे केले तर 4 टाइम्स होणार. के काढायचा, एका तुकड्याचा के मिळेल. समजते? कधी कधी तर मग आता चालले कॉम्प्लिकेशन वाढवत आहे ना. आता पहा काय होतं, कोण सांगेल पाहू. आता हा स्प्रिंग होता, ठीक आहे, आणि याला मास अटॅच केलं होतं, आणि याचा पिरियड होता T1 इक्वल टू काहीतरी 2 सेकंड. किती असू शकतो, T1 ला T म्हटलं तरी चालेल. काय केलं, याचे 2 सारखे तुकडे केले. काय 2 सारखे तुकडे केले, ते 2 सारखे तुकडे असे जोडले. कसे जोडले? पॅरलल मध्ये, त्याला तेच मास जोडलं. मग तिला सांगा, मला सांगा 2 सारखे केले ना, मग याचा पूर्ण स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती होता के. 2 सारखे केले त्याचा काय झाला 2K, याचाही काय झाला 2K. 2K जोडले आहेत पॅरलल मध्ये जोडले असतील तर केपी करताना यांची सम 2K प्लस 2K किती होणार 4K. मग के जर 4 टाइम झाला असेल तर पिरियड T इक्वल 2 इंटू m/k, K/m की m/k, m/k, बरोबर आहे. m/k, के किती झाला 4 टाइम्स, तर पिरियड बिकम्स हाफ. समजलं का? समजलं ना? काही कॉम्बिनेशन हे करायची गरज नाही. काय समजा, आता बघा करायला तर काही पण आहे, तुमचं डोकं बरोबर चाललं पाहिजे. काय झालं समजा, एक प्रॉब्लेम असा आहे, इकडे पहा बोर्डवर हा स्प्रिंग आहे, याचे काय केले 3 सारखे तुकडे केले, 3 सारखे, आणि 3 सारखे केले तर याला 2 प्रकारे वापरतात. बरोबर आहे. कसं वापरतात पहा, 3 सारखे केले, पहिला जोडला, दुसरा जोडला आणि तिसराही जोडला. प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट 3K, याचाही 3K, याचाही 3K, किती झाला 9K. 9 टाकणार तुम्ही तिथे 3. आता असं नाही केलं यांनी, आता बघा काय केलं, तिथं सरळ सरळ जोडले होते. आता काय केलं बा, इकडे बघा, हा पहिला जोडला, हा दुसरा जोडला आणि याला तिसरा जोडला. आता याचा किती आहे 3K, याचाही किती आहे 3K, याचाही किती आहे 3K. आता नाही, आता हे 2 आहेत पॅरलल मध्ये, त्यांची करायची सम. मग याला इक्वलंट काय होणार, याला इक्वलंट होणार वरचा स्प्रिंग एकच करायचा, त्याचा काय करायचा 6K, आणि खाली जो आहे याचा काय होणार 3K. याला म्हणायचं सध्याचं K1, याला म्हणायचं K2. यांचा के काढताना प्रोडक्ट अपॉन सम, बिकॉज दे आर कनेक्टेड इन सिरीज, प्रोडक्ट अपॉन सम. समजते? तर आता याला K डॅश म्हणतो मी, K डॅश म्हणावं लागेल ना. ओके, सो K डॅश इक्वल टू काय होणार, प्रोडक्ट काय येणार 6K आणि 3K. सो 6K इंटू 3K, सम काय होणार 9K. बरोबर, KK झाला कॅन्सल, 3 ने डिव्हाइड केलं किती येणार 3, आणि 6/3 2, 2K.
समजते का? काय झाला? 2k झाला. याचा अर्थ काय झाला माहित आहे? याचा अर्थ 2 तुकडे करून तेच होते, 3 तुकडे करून असे जोडले तरी तेच होते. काय करतील माहित आहे का? एक स्प्रिंग घेतला, ऐका बरोबर, एक स्प्रिंग घेतला, पहिले त्याचे 2 तुकडे केले, 2 तुकडे जोडले पॅरलल मध्ये, बरोबर आहे? कसे जोडले? पॅरलल मध्ये, आणि पिरियड झाला हा जो काही असेल, म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंटवर फक्त प्रॉब्लेम विचारतील, काढता येईल तुम्हाला स्प्रिंग कॉन्स्टंट. समजलं का? अरेंजमेंट कशी असू द्या स्प्रिंग कॉन्स्टंट, फक्त इथे या सगळ्या प्रॉब्लेममध्ये फॉर्च्युनेटली काय झालेलं आहे की तो जो स्प्रिंग आहे त्याचे तुकडे जे आहेत ते कसे करण्यात आले? सारखे. मग सारखे तुकडे केले तर प्रॉब्लेम सोपं होऊन जाते, बरोबर आहे? आता भाऊ नेहमी काय सारखेच तुकडे करतील? कोणाला मागेही ठेवायचं आहे, ज्यांना बरोबर विचार नाही करतायत, ज्यांना सोपं पाहिजे त्यांच्यासाठी सारखे तुकडे आहेत. आता काही थोडेसे चॅलेंजिंग प्रॉब्लेम असतील, आता काय करतील पहा. पोचून राहिलं? समजून राहिलं ना? ओके. आता काय करतील, लक्ष द्या इकडे बोर्डवर. तर हा स्प्रिंग आहे आणि इट इज डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स. पहिल्या पार्टची लेंथ L1, दुसऱ्या पार्टची लेंथ L2, 1:3. म्हणजे मला सांगा 2 पार्ट मध्ये डिव्हाइड केलं, पहिल्या पार्टची लेंथ जेवढी आहे दुसऱ्या पार्टची लेंथ त्याच्या तिप्पट आहे. याचं मिनिंग हे काही जणांना माहित नसते, हे तर मॅथमॅटिक्सच घेतात. म्हणजे याचा अर्थ काय? तर L1/L2 = 1/3. त्याच्या समोर काहीच अर्थ नाही का याचा? याचा अर्थ आहे की या स्प्रिंगचे टोटल 4 पार्ट केले, त्यापैकी वरत ठेवला 1 पार्ट आणि खाली ठेवले 3 पार्ट, असं याचं मिनिंग आहे. म्हणजे वरचा जो तुकडा होता त्याची लेंथ L1 आणि ती 1 पार्ट असेल, आणि दुसरा जो तुकडा आहे त्याची लेंथ जी आहे ती पहिल्याची जेवढी आहे त्याच्या तिप्पट असेल. समजते मिनिंग? समजा एखादा स्प्रिंग आहे, त्याला तुम्ही डिव्हाइड केलं आणि त्या लेंथचा रेशो आहे L1:L2 2:3. याचा अर्थ काय? टोटल 5 भाग करे, 5 भाग, 2 + 3 5. म्हणजे जेवढा स्प्रिंग असेल ना, ही मिनिंग माहित पाहिजे आपल्याला, जेवढा स्प्रिंग असेल त्याचे किती भाग करायचे? 1 2 3 4 5. त्यापैकी 2 भाग वर, म्हणजे वरचा जो तुकडा आहे त्याची लेंथ L1 2 भाग आहे, खालचा जो तुकडा आहे त्याची लेंथ L2 3 भाग आहे. समजते? रेशोचं मिनिंग माहित पाहिजे आपल्याला. कळलं का? म्हणजे तुम्हाला काय करायचं? टोटल 2:3, म्हणजे टोटल 5 भाग करायचे, 2 भाग वेगळे करा. तुम्हाला म्हटलं की ठीक आहे, तुमच्याकडे ना काहीतरी प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी दोघांना डिव्हाइड करायची आहे, आणि ती डिव्हाइड करा इन द रेशो 7:3. ह्या पागल आहे काय? 7:3 कसंच करायचं? काय करायचे? 10 भाग, ती जेवढे आहे त्याचे 10 सारखे भाग करायचे, आणि पहिल्याला 7 भाग द्यायचे आणि दुसऱ्याला 3 भाग द्यायचे. समजलं का? कोणतेही डिव्हिजन असंच असते. कळलं का? ओके. तर असं तुम्हाला करता येईल. आता इथे स्प्रिंगला कट केलं. कसं कट केलं? अनइक्वल लेंथ मध्ये. काय? अनइक्वल लेंथ मध्ये. आणि तुम्हाला प्रत्येक म्हणजे टोटल स्प्रिंग कॉन्स्टंट होता K, तर पहिला जो L1 पार्ट आहे त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 काढता आला पाहिजे, दुसरा L2 पार्ट आहे त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2 ही काढता आला पाहिजे इन टर्म्स ऑफ K. समजलं का? कसं काढायचं ते नाही सांगितलं, तर पटकन होऊन जाते, काहीच नाही त्याच्यामध्ये. एवढं समजलं काय सांगा? नक्की? आता बा हे कॅल्क्युलेशन कसे करायचे, मी याला उडवून टाकतो. ठीक आहे? उडवू ना की राहू देऊ? राहू द्यायचा. ओके. तर पहा काय केलं, लक्ष द्या इकडे. तर याला मी परत लिहितो, कटिंग ऑफ स्प्रिंग. लक्ष द्या इकडे, बोलू नका. तुमच्यामधून आवाज येऊन राहिला याचा अर्थ कंडिशन खराब आहे. इकडे पहा, तुम्हाला समजून नाही राहिलं, एक तर मग बोर होऊन राहिलं. इकडे लक्ष द्या. हा एक स्प्रिंग आहे, या स्प्रिंगची टोटल लेंथ किती आहे? L. याचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे? K. याचे तुम्ही 2 पार्ट केले, पहिल्या पार्टची लेंथ किती आहे? L1. याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1. दुसऱ्या पार्टची लेंथ किती आहे? L2. याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2. ओके. आणि तुम्हाला पहिला K1 काढायचा आहे आणि K2 काढायचा इन टर्म्स ऑफ K. पहा किती सिंपल आहे. मला सांगा, स्प्रिंग कॉन्स्टंट आणि लेंथ यांचं रिलेशन इनवर्स, आणि ते जर तुम्हाला समजलं तर काही प्रॉब्लेमच नाही. पहा, स्प्रिंग कॉन्स्टंट आणि K यांचं रिलेशन इनवर्स. तुम्हाला काय करता येईल की K इनवर्सली प्रोपोर्शनल टू L. सो काय करता येईल आपल्याला की K1
अपॉन K2 बरोबर आहे. K1 अपॉन K2 ला काय लिहिता येईल L2 अपॉन L1. समजलं का? K1 अपॉन K2 ला काय लिहिता येईल L2 अपॉन L1. इथे बघा 2-3 इक्वेशन तयार करता येतील आपल्याला. मी काय करतो, हे पहिलं इक्वेशन झालं. समजा आम्हाला असं करायचं असेल K1च काढायचं असेल तर K1 इक्वल टू काय लिहिता येणार K1 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन L1 लिहिता येईल ना. हे समजलं. K काय आहे पूर्ण स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट K आहे. इथे पूर्ण स्प्रिंगची लेंथ घेतली. पहिल्या तुकड्याचं स्प्रिंग कॉन्स्टंट K आहे. इथे पहिल्या तुकड्याची लेंथ घेतली. K2 काढायचं असेल तर दुसऱ्या तुकड्याची लेंथ घेणार. आता काय करा, तुम्हाला K1 काढायचं आहे. तुम्ही काय करा K1 अपॉन K इक्वल टू L अपॉन L1. K इन्व्हर्सली रिलेटेड ना. K1 अपॉन K इक्वल टू L बाय L1. पण आपल्याला काय काढायचं आहे K1. सो K1 काढताना हा K घेतला इकडे. L म्हणजे L1 प्लस L2 ना अपॉन हा L1. समजलं का? L म्हणजे L1 प्लस L2 ना. मग L1 ने डिवाइड करा. सो K1 इक्वल टू L1 ने डिवाइड केलं तर K इंटू काय मिळेल 1 प्लस L2 अपॉन L1. हा झाला K1. सिमिलरली जर तुम्हाला K2 काढायचं असेल K2 इक्वल टू K इंटू बघा K1 मध्ये L2 अपॉन L1 आणि इथे K2 मध्ये 1 प्लस L1 अपॉन L2. समजलं का? आम्ही परत एकदा सांग. K इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L. सो K1 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L1 या दोघांचा घेतला रेशो किंवा हे तर माहितच आहे तुम्हाला K इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L. हे तर डायरेक्टली घेता येत तुम्हाला. इक्वेशन नंबर द्यायची गरज नाही. सो K1 अपॉन K इन्व्हर्स आहे ना. इथे K1 आहे तर खाली L1 आला. इथे K आहे तर इकडे L आला. पण आपल्याला काढायचं कोण आहे? हॅलो काय काढायचं आहे? कोणता 1? ओके K1 काढायचं. हा K घेतला इकडे. L ला काय लिहिलं L1 प्लस L बरोबर L1 प्लस L2 ना. वाय एकाच तर स्प्रिंगचे 2 तुकडे केले. 2 तुकडे एकत्र जोडले तर L नाही का होणार. L ला लिहिले L1 प्लस L2. ती तुम्हाला लिहिता येणार सिन्स L इक्वल टू L1 प्लस L2. बरोबर आहे. L1 कॅन्सल करून टाकले. इथे काय आला 1 म्हणून इथे काय येणार 1 इथे प्लस L2 अपॉन L1. हा झाला K1 आणि हा झाला K2. बरोबर आहे. कोणतं एक लक्षात ठेवा, दुसरा बरोबर लक्षात राहतो. K1 मध्ये काय K इंटू 1 प्लस L2 अपॉन L1. K1 मध्ये L2 अपॉन L1 आणि K2 मध्ये L1 अपॉन L2. आता समजा तुम्हाला म्हटलं असेल की त्या स्प्रिंगला आपण डिव्हाइड केलं. बघा लक्ष द्या. जो स्प्रिंग आहे त्याला काय केलं डिव्हाइड केलं. बरोबर आहे. इन दी रेशो लेंथ रेशो बरोबर आहे 2:3. याचा अर्थ काय झाला L1:L2 इक्वल टू 2:3. तर L1 अपॉन L2 ला काय लिहिणार 2/3. L2 अपॉन L1 ला काय लिहिणार 3/2. झाला प्रॉब्लेम सॉल्व. समजलं का? अरे समजलं. बस हे जर तुम्हाला समजलं असेल तुम्हाला कोणताही स्प्रिंग कॉन्स्टंट वरचा प्रॉब्लेम सहज सोडवता येईल. तुकडे केले तरी करता येईल. ते तुकड्यांचं कॉम्बिनेशन केलं तरी करता येईल. आता काय करू आपण आपल्या नोट्समधून डायरेक्टली काही गोष्टी आहेत ना फटाफट होऊन जातील. मी तुम्हाला डायरेक्टली दाखवून देतो. ओके पहा बोर्डवर लक्ष द्या. बोलू नका. ही आहे आळस काढायचा आहे का? मी पण देऊ शकतो काढून. तर हा आहे स्प्रिंग. ही काय झाली अनस्ट्रेच्ड लेंथ. ठीक आहे. नंतर त्याला काय अटॅच केलं वेटमुळे काय झालं एक्सटेन्शन. माझ्याकडे स्प्रिंग वगैरे काही नव्हता तर मग ते सर्कल जोडून तसं तयार केल्यामुळे तो तसा झालेला आहे. हे काय झालं एक्सटेन्शन. ही काय असणार मीन पोर्शन. याला जेवढं तुम्ही खाली ओढाल हे काय असणार अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड आणि एक सारखाच असला पाहिजे असं नाही. हे फॉर्च्युनेटली ते झालेलं आहे. ते बरोबर नाही आहे. हा एक्स या ए पेक्षा जास्त येऊ शकतो कमी असू शकतो. बरोबर आहे. इथे याला ओढलं हा काय झाला फर्दर जे पुल डाऊन प्रॉब्लेम मध्ये म्हटलेलं असेल स्प्रिंग इज फर्दर पुल डाऊन काय असेल अँप्लिट्यूड. आणि SHM चे सगळे फॉर्म्युले लागू पडतील. x इक्वल टू a sin ओमेगा टी बरोबर x इक्वल टू a cos ओमेगा टी वेन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोर्शन एक्स्ट्रीम पोर्शन वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. वेलॉसिटी मीन पोर्शनला मॅक्सिमम तिथे याची हे मास सोडून दिलं की ऑसिलेट होणार. इथे वेलॉसिटी काय असणार मॅक्सिमम बिकॉज इट इज मीन पोर्शन. एनर्जी सगळे फॉर्म्युले जसेच्या तसेच वेलॉसिटीचा फॉर्म्युला असू द्या डिस्प्लेसमेंटचा असू द्या एक्सलेरेशनचा असू द्या पोटेन्शियल एनर्जीचा असू द्या कायनेटिक एनर्जीचा असू द्या. समजलं. ठीक आहे. आणि या स्प्रिंग मास अरेंजमेंटचे पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी हे तर विचारतीलच पण तुम्हाला विचारतील पिरियड. बरोबर आहे. एफ ला काय लिहिलं kx बरोबर. एफ ला काय लिहिता येणार mg इक्वल टू
मायनस के एक्स मॅग्निट्यूड घेतली तर के एक्स के बरोबर काय होणार mg अपॉन एक्स आणि m बाय के इक्वल टू एक्स बाय जी. टीचा फॉर्म्युला टी इक्वल 2.1 m बाय के. ला म्हणतात इनर्शिया फॅक्टर बिकॉज इनर्शिया इज ड्यू टू मास आणि केला काय म्हणतात स्प्रिंग फॅक्टर असं पण म्हटलं जाऊ शकते. आणि m बाय केला तुम्ही काय लिहू शकता एक्स बाय जी. फ्रिक्वेन्सी काढायची असेल त्याचा रेसिप्रोकल करायचा. कोणताही एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 1000 फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. फ्रिक्वेन्सीचा वेगळा वगैरे तर तो विषयच नाही विचार केला तर. ओके, तर ही एक अरेंजमेंट झाली. आता बघा काय म्हटलेलं आहे, इफ द मास ऑफ द स्प्रिंग इज नॉट निग्लिजिबल. मग तुम्हाला जर असं म्हटलं असेल की वेटलेस स्प्रिंग, माऊली लक्ष द्या, काय म्हटलं असेल, नेल कटर आणून देऊ का? काही जण नखातली माती खातात, काही जण नख काढतात, कायच करा. ओके, पहा लक्ष द्या, काय म्हटलं असेल, हॅलो काय म्हटलं असेल वेटलेस स्प्रिंग, तर त्या स्प्रिंगचा मास घ्यायचा काही प्रश्नच येत नाही. पण समजा वेटलेस स्प्रिंग म्हटलंही नसेल आणि स्प्रिंगचं मास दिलं नसेल तर मग कुठून घेणार, त्याला वेटलेस घ्यायचं आहे, बरोबर आहे. पण जर का एखाद्या प्रॉब्लेम मध्ये त्या स्प्रिंगचं मास दिलं असेल तर इफेक्टिव्ह मास काढताना तुम्ही त्या अटॅच मास मध्ये त्या स्प्रिंगच्या मासचा तिसरा भाग ऍड कराल, बरोबर आहे. टी इक्वल 2.1 इफेक्टिव्ह बाय के, म्हणजे m तसंच ठेवायचं, फक्त अटॅच मास मध्ये स्प्रिंगच्या मासचा 1/3. स्प्रिंगचा मास असेल 30 ग्रॅम तर किती ऍड करा 10 ग्रॅम, पण ग्रॅम मध्ये ग्रॅम ऍड करा. काही जण किलोग्राम मध्ये ग्रॅम ऍड करतात, 1 किलोग्रॅम 10 ग्रॅम 1/10 झालं पाहिजे. ओके, असं नाही करायचं, किलोग्रॅम मध्ये किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये ग्रॅम. ओके, आणि एक अत्यंत महत्वाचा पॉइंट, हा जो पिरियड आहे इट इज इंडिपेंडेंट ऑफ ओरिएंटेशन. ते स्प्रिंग मास अरेंजमेंटला कसंही ओरिएंटेशन करा, त्याला आडवं ठेवा की उभं ठेवा, बरोबर आहे. स्प्रिंग मास अरेंजमेंटच्या ओरिएंटेशनवर पिरियड डिपेंड नाही. ओके, आणि समजलं का तुम्हाला, ओरिएंटेशन म्हणजे काय केलं तुम्ही, एखादा फ्रिक्शनलेस सरफेस घेतला असावाला आणि इथे काय केलं तुम्ही, हा रिजिड सपोर्ट इथे लावला स्प्रिंग आणि याला लावलं मास आणि तुम्हाला म्हटलं पिरियड काढा. दुसऱ्या केसमध्ये काय केलं, याला सस्पेंड केलं, पिरियड काढा. तिसऱ्या केसमध्ये काय केलं, असा स्लोप घेतला फ्रिक्शनलेस, बरोबर आहे. इथे रिजिड सपोर्ट आहे, याला हा स्प्रिंग लावला आणि इथे मास ठेवला, मस्त अँगल वगैरे काहीतरी देऊन टाकला तुम्हाला 30 डिग्री वगैरे वगैरे, काही त्यांनी फरक पडत नाही, ओरिएंटेशननी फरक पडत नाही, बरोबर. कुठल्या प्लॅनेटवर नेल्याने फरक पडत नाही, इंडिपेंडेंट ऑफ ओरिएंटेशन. ओरिएंटेशनचा काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ओके, आता पहा काय करा, लक्ष द्या, इथे काय केलं, एक स्प्रिंग घेतला, त्याला दोन्ही साईडनी मास लावले. आतापर्यंत काय होतं, एकीकडे होता भाऊ साहेब राव, इकडे लक्ष द्या, ठीक आहे. एकीकडे काय होता रिजिड सपोर्ट, दुसरीकडे स्प्रिंग आणि मास. आता काय केलं, दोन्ही टोकाला मास लावले आणि दोन्ही मासला ओढा किंवा कॉम्प्रेस करा, सोडून द्या, ते काय होणार, ऑसिलेट होतील आणि तुम्हाला काढायचं आहे पिरियड किंवा फ्रिक्वेन्सी. अशा केसमध्ये रिड्यूस मास काढायचं. काय रिड्यूस मास काय असते, प्रोडक्ट अपॉन सम. दोन सारखे मासेस असतील तर m/2, दोन्ही सारखे असतील तर m/2, दोन सारखे असतील तर फारच चांगला. फॉर्म्युला तोच आपला पिरियडचा, कोणता, टी इक्वल 2.1 m/k, फक्त mच्या जागी रिड्यूस मास वापरा. इथे बाकी डोकं नका लावू, काय केलं तर समजलं काय, दोन आयडेंटिकल असो की डिफरंट असो, एका स्प्रिंगला जर दोन मास अटॅच केले, दोन्ही मासला कॉम्प्रेस केलं, सोडून दिलं आणि तुम्हाला जर म्हटलं की पिरियड किंवा फ्रिक्वेन्सी काढा, तर काय करायचं, काय काढायचं, काय सांगितलं माहितच नाही, काय काढायचं, रिड्यूस मास. कसं काढतात, समजा हा m1 आहे, हा m2 आहे, रिड्यूस मास काय करतात, प्रोडक्ट अपॉन सम, रिड्यूस मास काढायचं आणि पिरियडच्या जागी ते रिड्यूस मास वापरायचं. रिड्यूस मास काढायचं हे टेक्निक आहे, 1/m = 1/m1 + 1/m2. शेवटी ते काय मिळणार, प्रोडक्ट अपॉन सम, m r नी दाखवलं म्हणून फॉर्म्युला तोच, टी इक्वल 2.1 m/k, फक्त m काय, रिड्यूस मास. समजलं, करता येईल. पुस्तकात वेगवेगळे आयटम करून दाखवले असतील, तसं काही करायची गरज नाही आहे. इथे काय जोडलेले आहेत, सिरीजमध्ये असतील तर 1/k = 1/k1 + 1/k2, पण दोन असतील तर प्रोडक्ट अपॉन सम. हेही सिरीजमध्येच आहे, हेही सिरीजमध्येच आहे. ओके, तर हे करून दाखवलेलं आहे, असं काही करायची आता आपल्याला गरज नाही. हा एक ग्राफ आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट आणि लेंथ कसे आहेत एकमेकांना, इनव्हर्सली प्रोपोर्शनल.
ठीक आहे. रिमेनिंग जे काही असेल तुम्ही वाचून काढा. ऐका, महत्वाची सूचना, रेकॉर्डिंग बंद करा. रेकॉर्डिंग मध्ये सूचना नाही पाहिजे.